डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर। शेतकऱ्यांच्या हितासाठी धनुष्यबाण हाती, बच्चू कडूंचा अखेर शिवसेनेमध्ये विलीनीकरणाचा निर्णय। शिंदेंनी आमचे सर्व मुद्दे स्वीकारलेत, आता शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न करू, बच्चू कडूंचं वक्तव्य। विधानसभेवर निवडून येण्याची बच्चू कडूंची क्षमता संपल्यानं विधान परिषदेसाठी विलीनीकरण, पक्ष विलीन करण्यासाठी मी मूर्ख नाही असं कडूच म्हणाले होते, संजय राऊतांचा निशाणा। अंबादास दानवे महाविकास आघाडीचे उमेदवार, संजय राऊतांचं वक्तव्य। तर आघाडीमध्ये भांड्याला भांड लागतं, काँग्रेस, पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची सेना एकत्रच, अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। काँग्रेसला उमेदवार देण्याशिवाय गत्यंतर नाही, विधान परिषदेबाबत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून स्पष्ट। आगे आगे देखो होता है क्या, सपकाळ यांचं सूचक विधान। दिल्लीमध्ये आणि राष्ट्रीय स्तरावरती आम्ही काँग्रेसच्या पाठीशी, मात्र काँग्रेसनं प्रादेशिक पक्षांच्या हक्कांवर डल्ला मारू नये, काँग्रेसच्या विधान परिषदेच्या उमेदवारीवरून राऊतांची प्रतिक्रिया। विधान परिषदेत काँग्रेसचाच उमेदवार जिंकणार, नाना पटोले यांच्याकडून विश्वास व्यक्त। तर संजय राऊतांवरती प्रतिक्रिया देणं आम्ही बंद केलंय, पटोलेंकडून राऊतांचा एकेरी उल्लेख। राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकींना विधान परिषदेची उमेदवारी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांच्या बैठकीत निर्णय, दादांचा वादा पाळण्याची झिशान सिद्दीकी यांची प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेचा अद्याप तिढा सुटला नसल्याचं समोर, नीलम गोरे किंवा शीतल म्हात्रेंची वर्णी लागण्याची शक्यता, सूत्रांची माहिती समोर। सुषमा अंधारेंसाठी रुपाली ठोंबरेंचं व्हॉट्सअपवरती स्टेटस, लढाऊ आवाज दाबला जात नाही, तो अधिक बुलंद होतो, विधान परिषद उमेदवारीवरून ठोंबरेंचं सूचक ट्विट। आनंद परांजपे यांनी नंदनवनमध्ये जाऊन एकनाथ शिंदेंची भेट घेतली, येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण। नागपुरातील संघ मुख्यालयामध्ये रेडिओ ऍक्टिव्ह पदार्थ टाकल्याचं निनावी पत्र, पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात संघाबद्दल आक्षेपार्ह भाषा, DSS नावाच्या संघटनेने पत्र पाठवल्याची माहिती। खरात प्रकरणानंतर राज्यात 14 भोंदूबाबांविरोधात गुन्हा दाखल, नाशिकमध्ये 3, मुंबईमध्ये 4 गुन्हे दाखल, कृष्णाचा शिवाचा अवतार असं सांगत महिलांवरती अत्याचाराच्या घटना उघडकीस। मुंबईच्या कुर्ला परिसरामध्ये एका कंपनीमध्ये गॅस लिकेज, 24 जणांना श्वसनाचा त्रास झाल्यानं उपचार सुरू, अग्निशमन दलाच्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणली, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनाही श्वसनाचा काहीसा त्रास। दुष्काळाचा सामना करण्यासाठी सज्ज रहा, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रशासनाला सूचना, अल निनोमुळे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पर्जन्यमान कमी होण्याची भीती। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उन्हाचा तडाखा वाढला, हवामान खात्याकडून पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा, मुंबईमध्ये पुढील 4 दिवस तापमान सुमारे 35 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता। पुण्यातील शिलाई चौकच्या फ्लाईटला 4 तासांचा विलंब, उशीर झाल्यानंतर फ्लाईट रद्द झाल्यानं प्रवासी संतप्त, विमान रद्द झाल्यानं प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ। पश्चिम रेल्वेवरती विरार ते डहाणू दरम्यान उद्यापासून 15 डब्यांची लोकल धावणार, 1 मे पासून नॉन AC लोकलच्या 17 फेऱ्या वाढवण्यात येणार, पालघर जिल्ह्यातील प्रवाशांना त्यामुळे मोठा दिलासा। तुळजाभवानी मंदिरात सलग 3 दिवस VIP दर्शन बंद राहणार, 1 मे ते 3 मे दरम्यान VIP दर्शन पास बंद, सलग सुट्ट्यांमुळे होणारी भाविकांची गर्दी पाहता मंदिर प्रशासनाचा निर्णय। वादग्रस्त वक्तव्यानंतर बागेश्वर बाबांना छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र असलेला सदरा परिधान केला, शिवप्रेमींच्या विरोधानंतर धीरेंद्र शास्त्रीचा शिवभक्त असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न। अभिनेत्री सोनाली कुलकर्णीकडून मुंबईमध्ये 5 तास वाहतूक कोंडीत अडकल्याचा व्हिडिओ शेअर, वाहतूक कोंडीची समस्या खूप भयंकर असल्याचं म्हणत शासनानं उपाययोजना करण्याची ही मागणी। डॉक्टर विष्णू माने यांचे गर्भसंस्कार, प्रेग्नन्सीच्या आनंदी 9 महिन्यांसाठी गर्भसंस्कार आणि गर्भसंस्कार म्हणजे डॉक्टर विष्णू माने यांचे GSC। गर्भसंस्कारासाठी आताच कॉल करा 900-6200-681 या क्रमांकावर।